नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. रविवारी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. गाईला एक वस्तू तुम्ही खाऊ घालायची आहे. तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा मिळणार आहे. 100 पिढ्याचे दारिद्र्य गरिबी नष्ट होणार आहे. तुम्ही कितीही कंगाल असाल तरी तुमचं नशीब उजळणार आहे, कारण गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. त्याच्यामुळे गायीला लक्ष्मीचं प्रतीक मानलेलं आहे. गायीमध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरामध्ये किंवा ज्या कोणी गायीची सेवा करत असेल त्यांना कशाचीही कमी पडत नाही. त्याच्यामुळे आपण रविवारी गुरुपौर्णिमेला गायीला खाऊ एक वस्तू घालायची आहे. गुरुपौर्णिमेला आपण गुरुला प्रसन्न करत असतो, गुरूंची सेवा करत असतो. आपल्या आयुष्यामध्ये प्रथम आपले गुरु असतात ते म्हणजे आपले आईवडील. आईवडिलांच्या नंतर आपले गुरु असतात आपले शिक्षक, आणि शिक्षकानंतर आपले गुरु. आपल्या आयुष्यात दररोज कोणी ना कोणी टप्प्याटप्प्याला आपल्याला गुरु भेटत जातो. त्यांच्याकडून आपण काही ना काही शिकत असतो. आपल्या आयुष्यात आता सध्या तर आहे ते गुरु म्हणजे आपले स्वामी. स्वामी सर्वांचेच गुरु आहेत. आपल्या सर्वांच्या वरचे स्वामी गुरु आहेत, सर्वांचेच गुरु आहेत. तर आपण स्वामींसाठीही काही सेवा करत असतो किंवा आपल्या आयुष्यात जे काही कोणते गुरु आहे, ज्या देवाला आपण गुरु मानतो त्या देवाची आपण सेवा करत असतो. तर तुमच्या घरामध्ये जर स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर या दिवशी तुम्ही मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यांना फुलं व्हायची आहेत. स्वामींना चाफ्याची फुलं खूप प्रिय आहे. तर तुम्ही या दिवशी पिवळ्या चाफ्याची फुलं तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता, किंवा तुम्हाला ते फुल नाही भेटलं तरी पण तुम्ही पिवळं फूल स्वामींना अर्पण करू शकता. तसेच दत्त महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल, तर तुम्ही या दिवशी त्यांनाही अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर तुम्ही गुरुचरित्रामधला 9वा अध्याय किंवा 15वा अध्याय किंवा 14वा किंवा 18वा अध्याय तुम्ही पठण करायचा आहे. गुरुची मनोभावे सेवा करायची आहे, स्मरण करायचं आहे. तसेच स्वामींचीही सेवा करायची आहे. तुम्ही स्वामींना देखील प्रसन्न करण्यासाठी सारा अमृत किंवा 11 माळी मंत्र, तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्र बोलायचा आहे. तसेच तुम्ही तारक मंत्र देखील बोलू शकता. हे तुम्ही गुरुला भेट म्हणून तुम्ही त्यांची सेवा करायची आहे. तर या दिवशी तुम्हाला गुरूंना काही नैवेद्य अर्पण करायचं आहे किंवा त्यांच्या आवडीच्या काही वस्तू त्यांना खाऊ घालायच्या आहेत. म्हणजेच तुम्ही या दिवशी एखादी खीर करू शकता. माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य खूप प्रिय आहे. तर तुम्ही या दिवशी पांढरी खीर भगवान विष्णूंना देखील खूप प्रिय आहे. तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्ही या दिवशी तुम्ही पांढरी खीर करू शकता. तसेच तुम्ही स्वामींना नैवेद्यामध्ये घेवड्याची शेंग आणि पुरणपोळी सुद्धा तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही गुरूंची सेवा करायची आहे. तर तुम्हाला आता मी सांगत आहे कोणता उपाय आहे जे आपल्याला आज म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे पण मी काही व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला देखील विसरू नका. चला पाहूयात कोणता हा उपाय आहे. तर आपल्याला 8 केळी घ्यायची आहे. 8च केळी घ्यायची आहे, जास्त घ्यायची नाही किंवा कमी घ्यायची नाही. 8 केळी घेतल्यानंतर तुम्हाला 8 गुळाचे खडे घ्यायचे आहेत. जास्त घ्यायचे नाहीत किंवा कमी नाही. तुम्ही फक्त 8 गुळाचे खडे, 8 केळी घ्यायची आहे, एका ताटामध्ये मांडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही हळद घ्यायची आहे. देवघरामधली हळद एका वाटीमध्ये घ्यायची आहे. त्याच्यामध्ये पाणी ओतून ती हळद तुम्हाला पातळ असं जी आपण टिलक लावतो त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. ही सर्व घेतल्यानंतर तुम्ही देवासमोर बसायचं आहे. आसन घेऊन देवाला धूप दीप दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये गाई वासराची मूर्ती असेल तर तुम्हाला तिथं हा नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे. नैवेद्य म्हणून ठेवल्यानंतर तुम्ही
एक मंत्र बोलायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही हा मंत्र बोलू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यातील 4 केळी जी आहे ती भगवान विष्णूच्या मूर्तीला ठेवायची आहे, किंवा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्या लक्ष्मीला तुम्हाला 4 केळी आणि 4 गुळाचे खडे काढून घ्यायचे आहेत आणि ते ठेवायचे आहे. त्याच्यानंतर ताटामध्ये जे 4 केळी आणि 4 खडे राहिलेले आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्हाला शेजारी तुमच्याकडे गाय असेल किंवा तुमच्या घरी असेल किंवा तुम्ही गोशाळेत देखील जाऊ शकता. तिथं गेल्यानंतर जे तुम्ही तिलक केलेलं आहे हळदीचं ते तिलक लावायचं आहे गाईला आणि तांब्या भरून तुम्हाला पाणी देखील घ्यायचं आहे. पाणी गाईच्या पायावरती ओतायचं आहे. त्याच्यानंतर गाईच्या कपाळावरती जे हळदीचं तिलक बनवलेलं आहे ते लावायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे ही केळी आहे आणि गूळ आहे ते तुम्ही गाईला खाऊ घालायचं आहे. खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गाईला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 7 प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र तुम्हाला प्रदक्षिणा घालत असताना बोलायचा आहे. फक्त 7 वेळाच प्रदक्षिणा घालायची आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गाईच्या अंगावरून हात फिरवायचा आहे आणि जी तुमची काही इच्छा आहे, तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी आहे, तुमच्या कुठल्या इच्छा पूर्ण होत नाही, ते इच्छा तुम्हाला गोमातेला म्हणजेच गाईला बोलायची आहे की माझी गोमाता माझी इच्छा ही आहे ती पूर्ण होते. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. लक्ष्मीचा वास असतो. भगवान विष्णू गाईमध्ये वास करत असतात. तर तुम्ही कुठलीही इच्छा तुमच्या मनामध्ये आहे ती तुम्ही मागितली तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तर तुम्ही गाईच्या अंगावरती पाठीवरती हात फिरवत तुमची इच्छा बोलायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही घरी यायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे. तुमच्या नशिबात जे नाही ते सुद्धा मिळणार आहे.